गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि तिच्या बाबतीत काय घडले बघू आपण. कंटिन्यू प्रियंका. गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग शतावशी फॅमिली. मी प्रियांका पवार. बऱ्याच जणांना माहिती असेल इकडे. मी एक स्पोर्ट्समन आहे. मी स्वतः नॅशनल प्लेयर आहे. त्यानंतर मी माझे पीजी झाल्यानंतर स्पोर्ट्स मध्ये उतरले. माझी स्वतःची अकॅडमी आणि मी अकॅडमी गेले 9-10 वर्ष झालं चालवते. तर मी स्वतः आता नॅशनल स्पोर्ट्स मध्ये स्टेट असोसिएशन मध्ये रेफरी आणि कोचिंग करते. आणि माझं फील्ड असं असल्यामुळे मला सारखं ट्रॅव्हलिंग करावं लागायचं. कॅम्पिंगला जाणं म्हणजे आमचे नॅशनलचे कॅम्प महिना असतात, ते पण आउट ऑफ स्टेट असतात. तर माझं असं ह्या स्पोर्टच्या नादात पीजी झाल्यापासून गेल्या 7-8 वर्षात खूप ट्रॅव्हलिंग वाढलं होतं, खूप ट्रॅव्हलिंग. आणि प्रॉब्लेम असा होता की मी नॉनव्हेज खात नाही, चहा कॉफी काहीच घेत नाहीये आधीपासूनच, लहानपणापासून. आणि नंतर खाण्याचं म्हटलं तर मला स्नॅक वगैरे बाहेरचं फास्ट फूडची इतकी सवय नाहीये. तर माझं असं व्हायचं की नेहमी मी बाहेर गेले की फर्स्ट प्रायोरिटी जेवण नाही आवडलं, तिकडचं खाणं नाही आवडलं तर फक्त ज्यूस पीत राहा, फ्रुट्स खात राहा, असं व्हायचं. आणि लास्ट 2019-20 पासून मला असा प्रॉब्लेम झाला होता की माझं वेट खूप लॉस झालं होतं, खूपच भयानक. मला वेट पाहिजे होतं 52 to 55, 55 किलो पर्यंत. तर माझं फक्त 40, अंडर 40च राहायचं, 40च्या वर जायचंच नाही. मी इतकं सगळं स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करते. खाण्याचं म्हटलं तर माझ्या हिशोबाने त्याला होतं की मी फ्रुट्स खाते आणि मला आवडते ते जेवण म्हणजे मी घरातलं जेवण जेवते. मला असं वाटायचं की मी स्पोर्ट्स मध्ये थोडं डाएट आणि ऍक्टिव्हिटी ह्याबद्दल माहिती असतंच ऑलरेडी सगळ्यांना. नंतर नंतर असं झालं की आणि असं व्हायला लागलं की महिन्यातून एकदा दोनदा मला अचानक पोटात दुखायचं आणि मी तिथेच बेशुद्ध पडायचे म्हणजे माझे डोळेच बंद व्हायचे. आणि जो पण का मला हॉस्पिटलला घेऊन सलाईन लावून ते सलाईन संपायचं नाही, तर मला काहीच कळायचं नाही. आणि ज्याला सलाईन संपायचं त्याला माझे डोळे उघडायचे आणि ते पण उघडायला खूप प्रयत्न करायला लागायचे, पाणी लावून डोळे असे डॉक्टर पकडायचे आणि मग उघडायचे ते. आणि इतकं भयानक त्रास व्हायचा, इतकं भयानक. मी कोल्हापूर आणि ठाणे दोन्हीकडे राहायचे आणि ट्रॅव्हलिंग करायची. माझ्या घरच्यांना असं वाटायला लागलं की बस करा आता, सगळं सोडून तू घरी बस, काही उपयोग नाही. माझी पप्पा मम्मी तर मला म्हणायला लागले तू इतकं करून काय करणारस, तुझी तब्येतच ठीक नाहीये, तर तू इतकं करून तुला काहीच उपयोग नाहीये. आणि लिटरली असं झालं की 2024 मध्ये तो इन्सिडेंट सारखाच व्हायला लागला. आधी महिन्यातून एकदा व्हायचा, दोनदा व्हायचा आणि नंतर नंतर तो सारखंच आठवड्यात एकदा. आणि काहीच सांगता येत नसायचं. म्हणजे आता मी अशी बसले ना, आत्ताही माझ्या पोटात दुखायला लागू शकत होतं आणि आत्ताही ती कंडिशन होऊ शकत होती आणि मला हॉस्पिटलला नेल्याशिवाय काहीच ऑप्शन नसायचा. मग आम्ही असं केलं की लास्ट 2024 मध्ये एकदा मॅम माझा ऍक्सिडेंट झाला होता. म्हणजे कसा झाला होता, मी गाडीवर होते फोर व्हीलर इथे नॅशनल हायवेला, आपल्या पुणे बेंगलोर हायवेला. आणि माझ्या पोटात अचानक दुखायला लागले की माझे डोळेच बंद झाले आणि मला काहीच कळालं नाही. मी तिकडेच बेशुद्ध पडले. आणि मग तिथल्या लोकांनी मला उचलून माझा फोन वगैरे काढून लकीली माझ्या घरच्यांना फोन केला. आणि माझे घरचे ठाण्यात आणि इकडे कोणीच नाहीये जास्त. आणि माझे मामा इकडे आले होते, तर त्या लोकांनी मामाला कॉल केला आणि मग माझे मामा आले आणि त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, सिटी हॉस्पिटलमध्ये कोल्हापूरच्या. मग परत घरी सगळा असा इश्यू झाला की घरच्यांनी मला मॅम कोल्हापूरला येणं बॅन केलं होतं, तू कोल्हापूरला जायचं नाही अजिबात. आणि मग मी मुंबईला गेले, पप्पा मम्मीकडे राहू लागले. 1 महिनाभर मला असं झालं अरे माझं सगळं सुटलं. मी इतके दिवस ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होते स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये चालवण्यासाठी, ह्याच्यासाठी, आणि मला तेच सोडून घरी बसावं लागत आहे. आणि तिकडे गेल्यानंतर पण नेहमी तशीच कंडिशन व्हायला लागली. अगदी मी कोल्हापूर पासून ते ठाण्यापर्यंत मुंबईच्या सगळ्या हायस्ट डॉक्टर पर्यंत एका दिवसाला मॅम मी जवळजवळ ₹1,00,000 अशी अमाऊंट खर्च केली ट्रीटमेंटसाठी, म्हणजे टेस्ट करण्यासाठी. हा टेस्ट मध्ये काय नाही आलं तर पुढची टेस्ट करू, मग दुसरे डॉक्टरांकडे जाऊ, मग ते डॉक्टर काय सजेशन सांगतील, ह्या टेस्ट करू त्या टेस्ट करू. अगदी ब्रेन पासून ते सोनोग्राफी, हायेस्ट लेवलच्या सोनोग्राफी केलेल्या आहेत, तरी काही रिपोर्ट नॉर्मल यायचे, अगदीच नॉर्मल व्हायचे. मग मायग्रेनच्या डॉक्टरांकडे दाखवलं स्पेशली की हिचं काय होतं, मग त्याला पण तिकडे पण सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. आणि मला आमच्या फॅमिली डॉक्टरांनी सिटी हॉस्पिटलचे जे स्पेशल न्यूरोलॉजिस्ट आहेत त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही स्पोर्ट्स मध्ये आहात आणि छान योगाही करताय, मग कुठं प्रॉब्लेम होतं तर तुम्ही तुमच्या एकदा न्यूट्रिशनवर लक्ष द्या. तुमचं वेट नाहीये आणि त्यामुळे तुमच्या बॉडीची कपॅसिटी कमी झालेली आहे आणि तुमच्या बॉडीला इतकी हॅबिट झालेली आहे की तुमचं रुटीनच नाहीये खाण्याचं. मी असे करायचे की मला कधीही भूक लागू दे, मी रात्री 11-12 वाजता फ्रुट्सच खायचे.
असंच नाही वाटायचं. आणि माझे पप्पा मी मुंबईला गेल्यानंतर असं करायचे की समोर बसायचे, ही चपाती एवढी एक खायचीच आहेस तू ही खाल्ल्याशिवाय उठायचीच नाहीस. आमची मम्मी पप्पा म्हणायची की ती जेवली नाही, चपाती भाजी खाल्ली नाही तिनं, तर तिला फळं आणून द्यायची नाही. अजिबात काही द्यायचंच नाही, तिला दुसरं काही खायलाच नाही द्यायचं. अशी कंडिशन झाली होती. म्हणजे मी इतकी मोठी असून सुद्धा अगदी लहान मुलांना ट्रीट करतात ना, तसं सुरू झालं होतं घरात. आणि माझे बहीण भाऊ मम्मी पप्पांना म्हणत होते, काय हिच्याकडे लहान मुलांसारखं लक्ष देते, आमच्याकडे पण थोडं लक्ष द्या. असं करत करत मग लकीली असं झालं की 2024च्या मे महिन्यामध्ये तो इन्सिडेंट झाल्यानंतर गार्ड सरांचे मला कंटिन्युअस फोन होते मॅम. मग मला डॉक्टरनी सजेस्ट केल्यानंतर मला सगळ्यात पहिला जो काही ऑप्शन सुचला की न्यूट्रिशनवर काम करायचंय, तर आपली शतायुषी फॅमिली. आणि ते म्हणतात ना मॅम, म्हणताय तुम्ही की वेळ आल्याशिवाय गोष्टी कळत नाही किंवा आपल्यापर्यंत येत नाही. मी शतायुषी फॅमिलीला जॉईन करून 2016 मध्ये जॉईन झाले होते. आणि त्यानंतर मी कंटिन्यू केलं नव्हतं, इतकं लक्ष दिलं नव्हतं स्वतःला माहिती असून पण. पण त्यावेळेला मला असं झालं की नाही, ते देव धावून येतो म्हणतात ना, तसंच अगदी तसंच एक दिवशी घाट सरांचा फोन आला होता. आणि मग मी म्हटलं सरांना, नाही सर मी करते आणि गरज आहे मला खूप. मला असं स्वतःला रिअलाइज झालं की देव कुठेतरी आहे आणि तो मला ऑप्शन स्वतःहून सुचवते. आणि मग तेव्हापासून मी परत आपलं फुल इंटेक करायला सुरुवात केली. ऍक्टिव्हिटी तर मी करतच होते. आणि गेल्या 1 वर्षामध्ये आपला लास्ट टाइम इव्हेंट झाला होता मॅरेथॉनचा, तेव्हा मी जवळजवळ 14 ते 15 किलो वजन गेन केलेलं आहे. आणि ह्या वर्षभरात मला अजिबात एकही मेडिसिन खावी लागली नाहीये किंवा मला डॉक्टरकडे जावं लागलं नाही की मला हा त्रास होतोय म्हणून. आणि एकदाही मला तशी कंडिशन परत क्रिएट नाही झालेली. आणि आता कंटिन्युअस माझं ह्या वर्षभरात वेट मेंटेन आहे. सो थँक्यू सो मच पेशली शतायुषी फॅमिली, गाठ मॅम. आणि सगळ्यात थँक्यू गाठ सरांना, कारण त्यांनी मला कंटिन्यू कॉल करत राहिले नसते तर कदाचित मी परत माझ्या लक्षात आलं नसतं की बाबा, किंवा मग लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण म्हणतो ना, तसं झालं असावं की देवानीच गाठ सरांना माझ्यासाठी पाठवलं असावं. आणि हे फुल इतकं बेस्ट आहे, इतकं बेस्ट आहे मॅम. मी आधीपेक्षा जास्त ऍक्टिव्ह झाले. कंटिन्युअस आता आधीपेक्षा मी डबल काम करते, डबल ऍक्टिव्हिटी करते. माझे काम मी वाढवलेलं आहे, कामामध्ये पण ग्रोथ झालेला आहे. अगदी माझ्या स्किन कलर पासून घेण्यापर्यंत हेल्थ पर्यंत सगळ्यामध्ये